पुण्यात भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी केली जाते। भाजपचे नेते संजय काकडेंनी भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळांबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली। नाराज काकडेंची समजूत काढण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी थेट पुण्यात त्यांची भेट घेतली आहे। या भेटीत आपण आपल्या वेदना आणि पुणे लोकसभा मतदारसंघातलं वास्तव मांडल्याचं काकडेंनी फेसबुक पोस्ट लिहून उघडपणे नमूद केलंय। त्यामुळे आता पुण्यातही भाजप उमेदवाराविरोधात नाराजीचं ग्रहण लागलंय। आता काकडेंची मागणी मान्य होते की मोहोळ यांचीच उमेदवारी कायम राहते, याबाबत उत्सुकता वाढली आहे। मोठी बातमी आपण बघतोय। एकीकडे पुण्यामध्ये आजपर्यंत सगळं काही दिलं असे फलक झळकत होते, त्यानंतर आता उघडपणे नाराजी काकडेंकडून पाहायला मिळते। फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय थेट पाहूयात। पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माझ्या निवासस्थानी माझी भेट घेतली। माझ्या मनातील सर्व वेदना आणि माझ्या आयुष्यातल्या उमेदीची 10 वर्ष मी पक्षासाठी देऊन या काळात काय काय कामं केली हे त्यांना सविस्तर सांगितलं। तसंच पुणे लोकसभा मतदारसंघातील वास्तव स्थिती देखील मी त्यांना सांगितली आहे। माझ्या वेदना आणि पक्षहिताच्या सर्व गोष्टी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी मला दिला। पक्षाचे वरिष्ठ नेते मला योग्य तो न्याय देतील, पुणे शहरासाठी योग्य तो निर्णय करतील ही आशा। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अरुण, आधी फलक लागले होते आणि आता त्यानंतर पुन्हा ही नाराजी प्रकटताना पाहायला मिळतीये थेट काकडेंकडनं। संजय काकडे स्वतः पुण्यामध्ये लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते आणि ती इच्छा त्यांनी व्यक्त देखील केली होती, बोलून देखील दाखवली होती। अर्थात त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यानंतर आज त्यांनी आपल्या फेसबुकवरती पोस्ट लिहिली आणि आपल्या वेदना आपण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे व्यक्त केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। खरं तर पुण्यातली उमेदवारी घोषित होऊन जवळजवळ 2 आठवडे होत आले आणि संजय काकडे कुठेच दिसत नाही, प्रचारात दिसत नाही। त्यामुळे काकडेंच्या मनात नेमकं काय चाललंय याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होती आणि अशा पद्धतीनं आज रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या निवासस्थानी भेट झाली। त्यांच्याकडे त्यांनी त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मांडलंय। एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करावी लागेल ती म्हणजे की त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये की उमेदवार बदलावा असं कुठे म्हटलेलं नाहीये, मात्र आपलं कदाचित म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही की मौन पक्षासाठी आजवर केलेलं काम जे त्याची दखल पक्षाकडून घेतली जात नाही, याविषयीची संजय काकडेंची नाराजी असावी आणि त्यांनी ती रवींद्र चव्हाणांबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आणली आहे। नक्कीच धन्यवाद अरुण, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।